हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कल्पतरू पॅटर्न. तर आपण NMMS मॅरेथॉन सिरीज मध्ये आज 7वं लेक्चर सुरू करणार आहोत. तरीही लेक्चर सुरू करण्या अगोदर आपण आपल्या कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच करून घ्या. आता स्टार्ट करूया क्वेश्चन सिरीजला. तर काय पहिला प्रश्न, हु फर्स्ट क्रिएटेड द टू ग्रुप्स प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स इन 1925. आता काय विचारलंय की 1925 मध्ये दोन ग्रुप्स पहिल्यांदा कोणत्या सायंटिस्टनी केले होते. तर सगळ्यात अगोदर लक्षात घ्या की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला स्टडी करताना खूप मोठ्या सायंटिस्टनी त्यांना क्लासिफाय केलं. काय केलं? क्लासिफाय केले. मग हे क्लासिफिकेशन करताना कुणी 2 ग्रुप्स केले, कुणी 4 ग्रुप्स केले, कुणी 5 ग्रुप्स केले. मग असा क्वेश्चन आहे की 2 ग्रुप्स पण ते पण प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स हे कुणी केले होते? तर चॅटॉन यांनी. कुणी केले होते? ऑप्शन नंबर ए चॅटॉन. कोपलँड सेकंड ऑप्शन काय? तर कोपलँड यांनी काय केलं होतं? यांनी क्लासिफिकेशन असं स्पेसिफिकली काही केलेलं नव्हतं. नेक्स्ट आहे हॅकेल. यांनी 3 ग्रुप्स केले होते. हॅकेल यांनी 3 ग्रुप्स केले होते. लक्षात ठेवायचं, कारण क्वेश्चन हा चॅटॉनवरच येईल असं इम्पॉर्टंट नाहीये. तर कोणत्याही ऑप्शनवरती क्वेश्चन पडू शकतो. तो आहे हॅकेलनी 3 ग्रुप्स केले होते. नेक्स्ट आहे विटेकर. विटेकरनी किती केले होते? 5 ग्रुप्स. कालच शिकलोय आपण विटेकर यांनी 5 ग्रुप्स केले होते. किती ग्रुप्स केले होते? 5 ग्रुप्स. मग लक्षात ठेवायचं की प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स हे ग्रुप्स कुणी केले? चॅटॉन. तर आता प्रोकॅरियोट्स काय असते, यूकॅरियोट्स काय असते हे पण माहिती असायला पाहिजे. म्हणजे कशाच्या बेसिसवर त्यांचं डिव्हिजन झाले. तर प्रो म्हणजेच प्रिमिटिव्ह आणि कॅरियॉन म्हणजेच न्यूक्लियस. प्रोकॅरियोटचा मिनिंग काय होतो? प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. प्रोकॅरियोट्स याचा मिनिंग होतो प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. म्हणजेच काय? ज्यांची न्यूक्लियस कमी डेव्हलप आहे, वेल डेव्हलप नाहीये असे ऑर्गॅनिझम, जसे की बॅक्टेरिया. काय म्हणू शकतो आपण? बॅक्टेरिया. नेक्स्ट आहे यूकॅरियोट्स. यूकॅरियोट्स म्हणजे ज्यांचा न्यूक्लियस हा वेल डेव्हलप आहे. यूकॅरियोट्स दे हॅव वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. आणि हे कोणते ऑर्गॅनिझम असतील? तर ते आहेत प्लांट्स अँड ॲनिमल्स. कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत? प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर क्वेश्चन मध्ये फक्त चॅटॉन बद्दल विचारलं होतं, पण यामध्ये अजून 4 पॉईंट्स कव्हर झाले की हॅकेलने किती किंगडम्स केले, विटेकरने कोणते ग्रुप्स केले, प्रोकॅरियोट्स म्हणजे काय, यूकॅरियोट्स म्हणजे काय. तर यूकॅरियोट्स कोण आहेत? प्लांट्स अँड ॲनिमल्स. यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस हे वेल डेव्हलप असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच वॅक्सिन शुड बी ॲडमिनिस्ट्रेड फॉर द प्रिव्हेंटेशन अँड ट्रीटमेंट ऑफ अ ट्युबरक्युलोसिस. काय विचारलंय? तर ट्युबरक्युलोसिस या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी, प्रिव्हेन्शनसाठी कोणती वॅक्सिन दिली जाते. तर सगळ्यात अगोदर मला सांगा वॅक्सिन म्हणजे काय. तर वॅक्सिन म्हणजे असा एक डोस दिला जातो ज्यामध्ये इनॅक्टिव्ह पॅथोजन असते. म्हणजे आता ट्युबरक्युलोसिस बद्दल विचारलंय तर ट्युबरक्युलोसिस कोण कॉज करतो? मायकोबॅक्टेरियम. कोण कॉज करते? मायकोबॅक्टेरियम. मग हे मायकोबॅक्टेरियम इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये बॉडीमध्ये एंटर केले जातात. इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये किंवा वीक, जे की वीक असतात म्हणजे जास्त इफेक्ट करू शकत नाहीत, ते आता ट्युबरक्युलोसिसचं जर पॅथोजन बॉडीमध्ये एंटर केला तर ट्युबरक्युलोसिस कॉज करणार आहे. पण आपण त्यांची इफिशियन्सी जर कमी केली आणि मग बॉडीमध्ये टाकला तर तेवढा इफेक्ट दिसणार नाही. मग इथे तेच केलं जाते, त्यांना वीक बनवलं जाते आणि बॉडीमध्ये एंटर केलं जाते. तर म्हणू शकतो आपण वॅक्सिनेशन. आणि त्यामध्ये काय होते, जर तो पॅथोजन आता बॉडीमध्ये गेलाय मग त्या पॅथोजन सोबत लढण्यासाठी त्यांच्या ऑपोजिट काम करणारे हे आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात. मग ते अँटीबॉडीज असतील तर आपल्याला पुढे कधीही जर यांनी अटॅक केला या बॅक्टेरियानी तर मग ते डिस्ट्रॉय होऊन जातील. म्हणजे हा डिसीज ह्युमन्सला होणार नाही. मग वॅक्सिनचा मिनिंग समजला. आणि ट्युबरक्युलोसिसला क्युअर करण्यासाठी जी वॅक्सिन यूज करतात त्या वॅक्सिनचं नाव आहे BCG वॅक्सिन. कोणतं नाव आहे? BCG वॅक्सिन. हा क्वेश्चन अगोदर आलेला आहे. BCG वॅक्सिन याचा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवायचा, बॅसिलिकॅलमेट-गेरिन वॅक्सिन. लक्षात राहील. नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 3. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ अ मोशन, व्हॉट हॅपन्स टू अ मुव्हिंग ऑब्जेक्ट इफ नो फोर्स इज ऍक्टिंग अपॉन इट. काय विचारलंय की न्यूटन्सचा फर्स्ट लॉ लक्षात घ्या. न्यूटन्सच्या फर्स्ट लॉ नुसार जर एखाद्या ऑब्जेक्ट आता मूव्ह करत आहे, एक ऑब्जेक्ट आहे जो आता फिरत आहे, त्याच्यावरती जर आपण काहीच फोर्स इफेक्ट जर नाही केली, आता एक ऑब्जेक्ट आहे जो सर्क्युलर मोशन मध्ये समजा फिरत आहे, जर त्याला आपण कोणत्या फोर्सनी थांबवलंच नाही तर तो काय करेल? कंटिन्यू मूव्ह करेल सेम स्पीडनी, सेम डायरेक्शन मध्ये. समजा असा एक ऑब्जेक्ट जात आहे 5 km/h, अशा स्पीडने तो जात आहे. जर त्याला आपण थांबवलं नाही, एक्सटर्नली काहीतरी फोर्स अप्लाय करून थांबवली नाही, तर तो कंटिन्यू त्याच डायरेक्शन मध्ये आणि त्याच स्पीड मध्ये जात राहील.
मग ऑप्शनमध्ये असं काही दिसत आहे का, इट स्लोली कम्स टू रेस्ट, तो रेस्टमध्ये येणार नाही, कारण आपण त्याला फोर्स अप्लाय केलीच नाही, त्याला काही कमांड नाही भेटलेत की स्पीड कमी कर जास्त कर. नेक्स्ट बघा, इट कंटिन्युअसली मूव्स इन द सेम डायरेक्शन अँड स्पीड, तो कंटिन्यू सेम डायरेक्शन आणि स्पीड मध्ये मूव्ह करेल. मग आन्सर काय असणार, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट बघा, व्हॉट कंपोनंट इज नेसेसरी टू कंटिन्युअसली जनरेट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इन सर्किट. असं विचारले की इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये चार्जचा हा कंटिन्यू फ्लो तयार करण्यासाठी काय गरजेचं आहे, तर काय रेजिस्टर, कॅपॅसिटर, इलेक्ट्रिक सेल अँड ट्रान्झिस्टर. तर गरजेचं आहे इलेक्ट्रिक सेल. काय गरजेचं आहे, इलेक्ट्रिक सेल, कारण इलेक्ट्रिक सेल मधूनच करंट प्रोड्यूस होते, चार्जद्वारे करंट प्रोड्यूस होते आणि ते पूर्ण सर्किटमध्ये स्प्रेड केले जाते. ऑप्शन्स मध्ये काय दिसते, रेजिस्टर. रेजिस्टर काय करते, रेजिस्ट करते. रेजिस्ट म्हणजे अडथळा आणते, म्हणजे करंटचा फ्लो जर थांबवायचा असेल तर रेजिस्टर वर्क करते. ठीक आहे, मग रेजिस्टरचं वर्क आहे रेजिस्ट करण्याचं. नेक्स्ट काय सांगितलं, कॅपॅसिटर. कॅपॅसिटर स्टोअर करते चार्जला. कॅपॅसिटर काय करते, इट स्टोअर्स द चार्ज, हा फक्त स्टोअर करतो, स्टोअर्स द चार्ज. ठीक आहे. नेक्स्ट इलेक्ट्रिक सेल, हा करंट प्रोड्यूस करतो आणि स्प्रेड करतो पूर्ण सर्किटमध्ये. आणि ट्रान्झिस्टर, ट्रान्झिस्टर काय करतो, तर ऑन ऑफ करण्याचं काम करत असतो. नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू द प्लम पुडिंग मॉडेल वाय इज द ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. काय विचारलंय की प्लम पुडिंग मॉडेलनुसार ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल का आहे. तर अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे प्लम पुडिंग मॉडेल काय. तर प्लम पुडिंग मॉडेल म्हणजे एक सर्क्युलर पार्ट, ॲटमचं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज हा पसरलेला आहे अँड निगेटिव्ह चार्जेस आर इम्बेडेड इन इट. काय सांगितलंय की मध्ये मध्ये निगेटिव्ह चार्जेस घुसलेले आहेत. ठीक आहे, आणि हा आहे पूर्ण स्प्रेड पॉझिटिव्ह चार्ज. पण त्यांनी असं सांगितलं होतं की पॉझिटिव्ह चार्ज जेवढा आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज देखील प्रेझेंट आहे. द अमाऊंट ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ अ निगेटिव्ह चार्ज. मग जर पॉझिटिव्ह चार्ज तेवढाच असेल, निगेटिव्ह चार्ज देखील तेवढाच असेल, तर ॲटमवरती टोटल चार्ज किती येईल, 0. म्हणजे समजा +5 प्रोटॉन्स आहेत प्लस आणि -5 आहेत इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स आहेत, -5. मग +5 -5 टोटल किती मिळेल आपल्याला, 0. म्हणजे एखाद्या ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज जेवढा असतो तेवढाच निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणून त्याचा टोटल चार्ज हा 0 असतो. आणि ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. काय म्हणू शकतो मग आपण त्याला, न्यूट्रल म्हणू शकतो. ऑप्शन मध्ये बघा, द इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट क्विकली, नाही. नेक्स्ट काय, द पॉझिटिव्ह चार्ज इज अ कन्फाइन्ड टू द सेंटर. पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज हा सेंटरला प्रेझेंट आहे असं नाहीये. नेक्स्ट काय, द निगेटिव्ह चार्ज बॅलन्सेस द युनिफॉर्मली स्प्रेड पॉझिटिव्ह चार्ज. काय सांगितलंय, जो काही निगेटिव्ह चार्ज मध्ये मध्ये भरलेला आहे तो बॅलन्स करत आहे. कशाशी बॅलन्स करत आहे, युनिफॉर्मली स्प्रेड झालेला पॉझिटिव्हली चार्ज, पूर्ण ॲटम मध्ये भरून असलेला पॉझिटिव्हली चार्ज हा बॅलन्स होत आहे निगेटिव्ह चार्ज सोबत. नेक्स्ट बघा, which term describes the property of a substance not being easily reduced in a volume by external pressure. काय विचारलेलं आहे की कोणती टर्म डिस्क्राइब करते काय एका सबस्टन्सची प्रॉपर्टी विच इझिली रिड्युस्ड इन व्हॉल्यूम बाय एक्सटर्नल प्रेशर. असं विचारलंय की एक सबस्टन्स आहे जो आता रिड्यूस, त्याची व्हॉल्यूम रिड्यूस नाही होऊ शकत. एखादा सबस्टन्स आहे त्याची एवढी व्हॉल्यूम आहे ती रिड्यूस नाही होऊ शकत. जसं की आता गॅस एका एवढ्या कंटेनरमध्ये गॅस फिल आहे, तीच जर आपण गॅस कंप्रेस केली तर ती छोट्या कंटेनरमध्ये देखील बसून जाते. म्हणजे त्याच्याकडे एक प्रॉपर्टी आहे, ती आहे कंप्रेसिबिलिटी. कोणती प्रॉपर्टी, कंप्रेसिबिलिटी. म्हणजे त्याचं कंप्रेशन होऊ शकते. काय होऊ शकते, कंप्रेशन. पण क्वेश्चन मध्ये काय विचारले बघा अगोदर, की ती कंप्रेस करून एका छोट्या ठिकाणामध्ये नाही बसू शकत. दॅट मीन्स देअर व्हॉल्यूम कॅन नॉट बी रिड्यूस. त्यांचं व्हॉल्यूम कमी होऊ शकत नाही. त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं इनकम्प्रेसिबिलिटी. कंप्रेसिबिलिटीच्या ऑपोजिट. फ्लुइडिटी म्हणजे काय, फ्लुइडिटी म्हणजेच काय, तर फ्लोईंगची प्रॉपर्टी. कशाची, टू फ्लो. आणि फ्लो कोण कोण करते, तर फ्लुइड्स करतात. आणि फ्लुइड्स कोण आहेत, गॅसेस अँड लिक्विड्स. नेक्स्ट आहे कंप्रेसिबिलिटी, म्हणजे प्रॉपर्टी ऑफ कंप्रेशन. कशाची प्रॉपर्टी आहे ही, कंप्रेस होण्याची. कंप्रेशन. इनकम्प्रेसिबिलिटी म्हणजे याच्या ऑपोजिट, म्हणजे त्या मॉलिक्युलचं आपण व्हॉल्यूम कमी करून नाही शकत. नेक्स्ट काय, इलास्टिसिटी. इलास्टिसिटी म्हणजे द प्रॉपर्टी ऑफ अ स्ट्रेचिंग ऑफ अ इलास्टिक सब्जेक्ट और ऑब्जेक्ट. कोणत्या इलास्टिक ऑब्जेक्टला जर स्ट्रेच करू शकत असो त्या प्रॉपर्टीला आपण इलास्टिसिटी म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, स्ट्रेच करू शकतो. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर काय असणार मग, इनकम्प्रेसिबिलिटी. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स इज अन एक्सेप्शन टू द रूल दॅट मेटल्स आर जनरली हार्ड ॲज इट कॅन बी इझिली कट विथ अ नाईफ. आता मला सांगा, मेटल्सची एक प्रॉपर्टी आहे कशाची, किती हार्ड असतात. मेटल्स कसे असतात, मेटल्स आर हार्ड.
मेटल्स हे हार्ड असतात. हार्ड म्हणजेच काय, दॅट आर हार्ड टू कट, म्हणजे त्यांना इझिली आपण कट करू शकत नाहीत. मग ऑप्शन्स मध्ये असं कोणता मेटल आहे जो आपण इझिली कट करू शकतो, तो आहे सोडियम. काय आहे, सोडियम. तर सोडियम हा एकदम सॉफ्ट मेटल असतो. सोडियम कसा मेटल आहे, तो आहे सॉफ्ट स्लिपरी, सॉफ्ट स्लिपरी मेटल आहे जो इझिली कट होऊ शकतो. लक्षात राहील. बाकी आयरन, कॉपर आणि गोल्ड हे सर्व हार्ड मेटल्स आहेत आणि ते कट करायला देखील हार्ड जातात. गोल्ड हे खूप जास्त हार्ड नाहीये, तो तरी पण डिफिकल्ट आहे कट करण्यासाठी, खूप इझी पण नाही, थोडासा सॉफ्ट असतो गोल्ड, बट सोडियम एवढा नाही. ठीक आहे, सोडियम खूप इझी आहे कट करण्यासाठी. नेक्स्ट बघा, विच गॅसेस रिलीज्ड फ्रॉम द इंटरनल पार्ट्स ऑफ द अर्थ मिक्स विथ एअर ड्युरिंग अन अर्थक्वेक. काय विचारलंय की अर्थक्वेक सोबत अर्थ मधून रिलीज होणारे अजून कोणते गॅसेस मिक्स होतात. तर हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर काय विचारलंय की अर्थ मधून अजून कोणते गॅसेस रिलीज होतात. ऑप्शन्स मध्ये बघा, ओनली डस्ट अँड सॉइल, सॉइल अँड डस्ट गॅसेस नाहीये. नेक्स्ट बघा, टॉक्सिक ऍसिड अँड वॉटर व्हेपर, पण हे नॉर्मल आहे. नेक्स्ट बघा, ओनली सल्फर डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइड कधी रिलीज होतो, वोल्कॅनिक इरप्शन मध्ये. आपल्याला विचारले अर्थक्वेक बद्दल. नेक्स्ट बघा, द मिथेन अँड कार्बन मोनॉक्साइड. मग आन्सर काय असणार, मिथेन अँड कार्बन मोनॉक्साइड. मग लक्षात ठेवायचं की अर्थच्या इंटरनल पार्ट्स मधून अर्थक्वेकच्या ड्युरिंग काय मिक्स होते, मिथेन अँड कार्बन मोनॉक्साइड. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर. कशानुसार विचारले, नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर, ज्याच्यामध्ये पूर्ण नेशन मध्ये किती अर्थक्वेक्स होतात, त्यांची इंटेन्सिटी काय होती, एका वर्षामध्ये किती घडले, हे सगळं रेकॉर्ड ठेवलं जाते. त्या सेंटरनुसार अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी अर्थक्वेक्स ऑकर वर्ल्ड वाईड एव्हरी इयर. तर दरवर्षी जगामध्ये किती अर्थक्वेक होतात असा क्वेश्चन आहे. मग आपल्याला नंबर लक्षातच ठेवायचा, काय असणार आहे, मोर दॅन 20,000. किती होतील, तर मोर दॅन 20,000. आता आपल्याला असा क्वेश्चन पडू शकतो, जर 20,000 पेक्षा जास्त अर्थक्वेक होतात तर मग आपल्याला हादरे जाणवत नाहीत, मग आपल्याला सतत भूकंप का नाही जाणवत, कारण त्यांची इंटेन्सिटी खूप कमी असते. काय असते त्यांची इंटेन्सिटी, लो असते. दे आर ऑफ लो इंटेन्सिटी, त्यामुळे त्याचे ट्रिमर्स आपल्याला जाणवत नाहीत. बट इयरली मोर दॅन 20,000 वर्ल्ड वाईड अर्थक्वेक्स होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच सोल्युशन causes water to exit the cell leading to the shrinkage of an protoplasm. काय विचारले की कोणत्या सोल्युशन, हा आता ही एक सेल आहे, मग आपण कोणतं सोल्युशन जर बाहेर असेल त्या सेल मधलं वॉटर बाहेर निघून जाईल, ते आहे हायपरटोनिक सोल्युशन. कोणतं सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन. कारण हायपरटोनिक सोल्युशन मध्ये जे काही बाहेर वॉटर कंटेंट आहे तो लो असतो आणि आत वॉटर कंटेंट हा हाय असतो. मग वॉटर कॉन्सन्ट्रेशन, वॉटरची ट्रान्सफर कसं होते बरं, तर वॉटर ट्रान्सफर फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. मग वॉटर हायपरटोनिक सोल्युशन मध्ये सेलच्या मध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन हाय असते, मग तो हाय कडून मूव्ह करेल कोणत्या डायरेक्शनला, लो कडे. आणि लो कुठे आहे, तर आउटसाइड द सेल. मग कोणतं सोल्युशन असणार आहे आउटसाइड द सेल, हायपरटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक हे त्याच्या ऑपोजिट असणार. ऑप्शन बी मध्ये हायपोटोनिक नाव दिले की नाही, मग हे त्याच्या ऑपोजिट असणार. हायपोटोनिक म्हणजेच सेलच्या मध्ये वॉटर कंटेंट लो असणार, मग बाहेरून पाणी आत जाणार. आणि आयसोटोनिक म्हणजे दोन्ही मध्येही, म्हणजे सेलच्या आउटसाइडला आणि सेलच्या इनसाइडला वॉटर कंटेंट सेम असेल, मग वॉटरची मुवमेंट ही बोथ डायरेक्शन मध्ये होते. आणि डी आहे न्यूट्रल सोल्युशन. न्यूट्रल सोल्युशन मध्ये पण बाहेर आणि आत वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन सेम असणार, जिथे मुवमेंट दिसणार नाही. नेक्स्ट, मग आन्सर काय असणार, हायपरटोनिक सोल्युशन. तर एवढेच क्वेश्चन आजसाठी बस झाले. आता हे सर्व क्वेश्चनची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी कल्पतरू पॅटर्नशी कनेक्टेड राहा. थँक्यू.